साम्राज्य, सामान्यांचा। सोनम वांगचुक यांच्या समर्थन करून केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाचे तीव्र निदर्शने। सोलापूर दिनांक 17/7/2027 दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन गेल्या 20 दिवसापासून अन्नत्याग उपोषणास बसलेला थोर समाजसेवक सोनम वांगचुक यांचा समर्थनार्थ करून केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकारचा निषेधार्थ सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार दिल्ली येथील जंतरमंतर मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देऊन सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करीत आहेत। आंदोलनाला पाठिंबा व केंद्र शासनाच्या निषेधार्थ सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटसमोर तीव्र निदर्शने करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांचा धिक्कार असो, चले जाओ, मोदी शहा चले जाओ, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशा घोषणा दिल्या। त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रताप चव्हाण व महेश धाराशिवकर आणि विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी नीट पेपर फुटीचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करून केंद्र शासनाचा निषेध केले। सदर आंदोलनात प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, संजय पौळ, कामगार विष्णू कारंपुरी महाराज, दत्तात्रय गणेशकर, सुरेश जगताप, संताजी भोळे, अमित भोसले, आसिफ मुल्ला, अशफाक भाई, विशाल सोरेगावकर, बबलू पंडित, विजय जव्हेरी, दत्ता कलाटे, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, जर्गीस मुल्ला, अंबादास चव्हाण, प्रसाद जगताप, आबा सावंत, दीपक दळवी, अजय मळगे, ऋषी दोरकर, रवी नाईक, समर्थ गायकवाड, वजीर शेख, अरुण लोंढे, राजू घाटे, आप्पासाहेब गुंड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशामध्ये जो युवकांचा पुढील भविष्य भारताचं आंदोलन सुरू आहे, यामध्ये राजकारण नाही, कसल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसताना जवळजवळ दीड महिना झाले युवक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। याची जाणीव ठेवून सोनम वांगचुक यांनी आपला प्राण प्रतिष्ठेला लावून आंदोलनात त्या ठिकाणी उपोषणाला बसले। पण एक भ्रष्टाचारी सरकार, गेंड्याचं कातडे नेतं सरकार, हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी पुरं लक्ष द्यायला तयार नाही। संपूर्ण जग लक्ष द्यायला लागला, परंतु हे लक्ष द्यायला तयार नाही। म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि उद्धव साहेबांनी पाठिंबा जाहीर केला। संपूर्ण देशातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना हे सर्व पाठिंबा द्यायला। सोनम वांगचुक हे शिक्षणाप्रती, निसर्गाप्रती समर्पित असलेलं व्यक्तिमत्व आहे। ज्या व्यक्तिमत्वाचा जागतिक स्वरूपात गौरव झालेला आहे, असे सोनम वांगचुक का उपोषणाला बसले तर नीटच्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे टांगणीला लागलेलं आहे। अशा शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी ठेवली होती, परंतु ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने ते उपोषणाला बसलेत। 30 दिवस झाले तरी हे निर्दयी सरकार, ज्याच्याकडे नैतिकता कसलीही शिल्लक नाही, या उपोषणाकडे बघायला तयार नाही। आणि जो माणूस या विद्यार्थ्यांसाठी तळमळीने उतरला आहे, त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे।